शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत 8,139 कोटी रुपये हे वितरित करण्यात आलेले आहेत। 80 लाख शेतकरी खात्यातला डाटा हा सरकारकडनं अपडेट करण्यात आलेला आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। राज्यामधील 3 लाख शेतकरी फार्मर आयडीपासून वंचित आहे। विशेष भूधारणा गटामधील शेतकऱ्यांचे वर्गीकरण हे रखडलेले आहे। राज्यातील भोगवटदार वर्ग 2 तसेच इतर विशेष भूधारणा प्रकरणातील अंदाजे 3 लाख शेतकरी तांत्रिक व प्रशासकीय त्रुटींमुळे शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी मिळवण्यापासून वंचित राहिलेले आहेत। परिणामी या शेतकऱ्यांना कर्जमाफीसह पीक विमा आणि विविध शासकीय कृषी योजनांचा लाभ मिळण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत। जुलैच्या पावसाने खरीपाला दिलासा मिळालेला असून 80% पेरण्या पुनर्तत्वाकडे आलेल्या आहेत। देशामध्ये युवक कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य असे पंतप्रधान मोदी म्हणाले। पेपरफुटी प्रकरणामधील दोषींना आम्ही सोडणार नसल्याचा त्यांनी यावेळी दावा केला। धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्याच्या मागणीवरती सीजेपी सुद्धा ठामच आहे। मत्स्य व्यवसायासाठी किसान क्रेडिट कार्ड व मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेला सुरुवात झालेली आहे। मच्छीमार, मत्स्यपालक व शेतकऱ्यांसाठी ही सुविधा असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मध्यरात्री व्हिडिओ संदेशामधून ग्वाही देण्यात आली। मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये विधेयकाच्या मुद्द्यावरती चर्चा होणार। पेपरफुटी रोखण्यास कायदा आणणार, वांगचुक यांनी सोडले उपोषण। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यावरती ठाम असून विद्यार्थी एकटे नाहीत, इंडिया आघाडी त्यांच्यासोबत, राहुल गांधी यांची सोशल पोस्ट। विद्यार्थ्यांना विरोधकांचे बळ असून 120 खासदार उतरले रस्त्यावरती। तसेच ठाकरे बंधूचा एकत्र 26 जुलैला मुंबईमध्ये मोर्चा असणार। पावसाचा जोर कायम असून कोकणामध्ये ऑरेंज तर घाटमाथ्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पुढील 3 ते 4 दिवस मान्सून राहणार सक्रिय। संपूर्ण कोकण किनारपट्टीसह पुणे आणि नाशिकच्या घाटमाथ्यावरती गुरुवारी पावसाने जोरदार बॅटिंग केल्यानंतर शुक्रवारी सुद्धा राज्यामध्ये पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 3 ते 4 दिवस देशातील उत्तर पश्चिम आणि मध्य भारतासह महाराष्ट्रामध्ये मान्सून पूर्णपणे सक्रिय असणार आहे। मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता घाटमाथ्याच्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांनी आणि प्रवाशांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, अशा प्रकारचे आवाहन करण्यात आलेले आहे। एल निनोचा इशारा, पाणी अडवण्यासाठी विशेष मोहीम। नादुरुस्त कोल्हापुरी बंधारे दुरुस्त होणार। दुरुस्तीसाठी 151 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला। पेट्रोल डिझेलची जाणवणार नाही टंचाई, सरकार वाढवणार कच्च्या तेलाचा साठा। ओडिशा, कर्नाटकमध्ये 65 लाख टन अतिरिक्त साठा उभारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। 14,527 कोटी रुपये खर्च करण्यात आले। दक्षिण गुजरातमध्ये मुसळधार पाऊस झालेला असून आसाम पूरमय झालेला आहे। उमरगावमध्ये 1,100 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून हजारो व्यक्तींना हलवण्यात आलेले आहे। लोकसभेमध्ये 4थ्या दिवशी सुद्धा गदारोळ झाला। चर्चेला तोडगा अद्याप दूरच असून मार्ग निघेना। प्रधान यांच्या राजीनाम्यावरती विरोधक ठाम असून विरोधक चर्चा टाळत असल्याचा सरकारचा आरोप होतोय। काटेपूर्णा धरण परिसर, पाणलोट क्षेत्र अजून सुद्धा कोरडेच आहे। काटेपूर्णा धरण क्षेत्रामध्ये 24 तासात केवळ 2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। किडींचा प्रादुर्भाव, कीटकनाशक फवारणीमध्ये सावधगिरी बाळगा। कृषी तज्ज्ञांच्या सूचना। अकोटमध्ये सर्वाधिक 51,800 हेक्टरवरती कपाशीची लागवड करण्यात आली। एकात्मिक कीड व्यवस्थापनाला प्राधान्य द्या। अकोला जिल्ह्यामध्ये युरिया डीएपीचा 4,790 मेट्रिक टन खतसाठा विक्रीसाठी उपलब्ध असून डीएपीचा खतसाठ्याचा पुरेसा पुरवठा केव्हा होणार? अकोला जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी असून माना टाकलेल्या पिकांना संजीवनी मिळाली। दमदार पावसाची अद्याप सुद्धा शेतकऱ्यांना प्रतीक्षाच आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये केवळ 64,000 शेतकऱ्यांनी काढलाय पीक विमा। अटी व हमीपत्रामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे। पीक विमा भरपाईसाठी या अटी ठरतायत निर्णायक। भेसळखोरांच्या तोंडचे पाणी पडाले। बुलढाणा जिल्ह्यामध्ये दूध संकलन 11,000 लिटरने घटलेले असून एफडीएच्या धडाकेबाज कारवाईचा परिणाम होतोय। स्मार्ट मीटरचा लाभ, बुलढाणा जिल्ह्यातील ग्राहकांना वीज बिलामध्ये 62.10 लाख रुपयांची सवलत देण्यात आली। सुमारे 4 लाख घरगुती ग्राहकांकडे बसवले मीटर। स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहकांची 3 महिन्यांमध्ये 21.60 लाख रुपयांची बचत झालेली आहे। दिवसा वीज वापरावरती मिळाल्या सवलती। वाशिम शिवारामध्ये राबणाऱ्या महिला ही शेतकरीच योजनासाठी पात्र ठरणार। महाराष्ट्र महिला शेतकरी समीक्षीकरण विधेयक मंजूर झाल्याने महिलांना मोठा दिलासा मिळतोय।
ओलावा टिकवण्यासाठी डवरणी खुरपणीचा आटापिटा सुरू आहे. पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची आता धडपड सुरू असल्याचे चित्र दिसून येते. नाशिक जिल्ह्यामध्ये 3 ठिकाणी अतिवृष्टी झालेली असून एकाचा मृत्यू झालेला आहे. त्र्यंबकेश्वरला 193 मिलीमीटर विक्रमी पाऊस झाला आहे. विद्यार्थ्यांसह 210 जणांचे स्थलांतरण, 27 रस्ते बंद असून 42 घरांची पडझड झालेली आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाचा कहर सुरू असून नदी नाल्यांना पूर आलेला आहे. कळवण तालुक्यामध्ये अनेक गावांमधील शेतांमध्ये साचले पाणी. देवळा तालुक्यात घरांची पडझड झालेली असून एका ठिकाणी पाळीव जनावराचा मृत्यू झालेला आहे. मालेगावात पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी, सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच सुरगाण्यामध्ये अतिवृष्टी झालेली असून डानगावचा फुटलाय तलाव, बारेचळ भराव वाहून गेलेला आहे. गिरणा नदीने गाठली धोक्याची पातळी, वाहतूक ठप्प झालेली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. कळवण तालुक्यामध्ये 4 मार्ग काही काळ बंद असून 9 घरांची पडझड झालेली आहे. गोट्यांसह 2 विहिरींचे नुकसान झाले. गिरणा नदीवरील फरशी पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक सुद्धा ठप्प झाली. मालेगाव तालुक्यातील 84,000 हेक्टरवरील खरीप पिकांना जीवनदान मिळाले. 15 दिवसानंतर पाऊस परतला. रखडलेल्या पेरण्यांना पुन्हा मिळणार गती. पावसाने दानादान झालेले असून अनेक पूल पाण्याखाली गेले. घाबगारी सातपुरा मार्गावर चिखलामध्ये वाहने अडकल्याने वाहतूक कोंडी. वादळी वाऱ्यांमुळे हसूल ग्रामीण रुग्णालयाचे उडाले पत्र. 135 मिलीमीटर पाऊस झालेला असून 51 झाडे, 5 घरे पडली. 100 जणांचे स्थलांतरण करण्यात आले. 2 घरांना वाचवले. घरांमध्ये शिरले पाणी. नाशिक जिल्ह्यातील गांधी ज्योत येथे अडकलेल्या 2घांचीही सुटका करण्यात आली. 100 जणांचे स्थलांतरण तर 4 घर कोसळली. सोलारसह स्मार्ट आरोग्य प्रकल्प वादाच्या भोवऱ्यामध्ये पडलेला आहे. 14 कोटींच्या विलंबनावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. चौकशीसाठी 2 समित्या नियुक्त करण्यात आल्या. उशिरा पेरणी, पावसाचा खंड. मराठवाड्यामध्ये खरीप संकटामध्ये सापडलेला आहे. उगवलेल्या पिकांची वाढ खुंटलेली असून रोगांचा धोका वाढलेला आहे. कपाशीपेक्षा सोयाबीनचा फेरा जास्त असून तरी दोन्हीचे क्षेत्र घटलेले आहे. गतवर्षीचाच पॅटर्न असून 20 जुलैपर्यंत 80% पेरण्या झाल्या आहे पूर्ण. बीड जिल्ह्याला पावसाची प्रतीक्षा आहे. नागापूर वान धरणामध्ये 3 महिन्यात अवैध गाळ उपसा. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडालेला असून नायब तहसीलदार म्हणतात चौकशी करण्यात येईल. हळदीची डब्यामध्ये 21,000ची झेप, पण बाजारामध्ये 15,000 भाव. भावाच्या गणिताने उत्पादक शेतकरी चक्रावलेले आहे. कशी होणार प्रगती? विम्यापोटी भरले 30 कोटी रुपये, मिळाले फक्त 3 कोटी रुपये. जालना जिल्ह्यात खरीप हंगाम. 52,000 शेतकऱ्यांना 1,000पेक्षा कमी विमा मंजूर करण्यात आला, पण निधी नसल्यामुळे रखडण्यात आलेला आहे. रिमझिम पावसाने खरीप पिकांना जीवनदान मिळालेले आहे. मोठ्या पावसाची प्रतीक्षा असून भोकरदन तालुक्यामध्ये रिमझिम पाऊस झालेला आहे. 1 लाख हेक्टरवरील खरीप पिकांना तात्पुरता दिलासा मिळालेला आहे. कर्जमुक्तीपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही असे पालकमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांसाठी पोर्टलवरती तक्रार नोंदवण्याची सुविधा आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये पेरलेले नाही उगवले, पीकच करपले. शेतकऱ्यांना मोफत बियाणे मिळेल का? साखरेचे खाणार त्याला महागात पडणार. किलोचे भाव 50शी पार गेलेले आहे. पावसात खंड आणि केंद्राचा कोटा कपात होतोय. सणासुदीच्या आनंदावरती विरजन. नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय. गंगाखेड तालुक्यामधील 25 गावांमध्ये पोखरा योजनेमधून 125 हेक्टरवरती फळबाग लागवड करण्यात आली. मंजुरी 80 हेक्टरची लागवड 50 हेक्टरवरती पूर्ण झालेली आहे. 5 वर्षामध्ये 13 पटीने घटलाय मुगाचा पेरा. सेलू परिसरामध्ये 128 हेक्टरवरती यंदा झाली आहे पेरणी. नगदी पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये चक्क गोंधळ असून निवड यादीमध्ये लाभार्थ्यांची दुबार नावे. मुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्र्यांकडे थेट तक्रार करण्यात आली. कारवाईकडे लागले लक्ष. पिलांद्रीमधील 500 हेक्टर शेतीला सिंचनासाठी पाणीच मिळेना. योजना कुचकामी. नेरला उपसा सिंचनाच्या मुख्य कालव्यांमध्ये मिनी लिफ्टची मागणी धुडक्यामध्ये पडलेली आहे. मोहाडी तालुक्यामध्ये खरीप हंगामाअंतर्गत 32.66% क्षेत्रावरती पेरणी पूर्ण झालेली आहे. धान पिकाचे क्षेत्र आघाडीवरती. अनुकूल पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 22,000 घरकुल लाभार्थ्यांना 80,000 ब्रासवाडू मोफत देण्यात आली. महाखनिज प्रणालीमुळे गौण खनिज मिळाले सुलभ. सोयाबीन उगवलेच नाही, 17 शेतकऱ्यांची फसवणूक झाली. बियाणे कंपनीसह पुरवठादार गुन्हा दाखल करण्यात आला. कृषी अधिकाऱ्यांची संशयास्पद गुप्तता. चंद्रपूर जिल्ह्यामधील वनपट्टाधारक शेतकऱ्यांना पीक विमा काढण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. शासनाचा दिलासा. खरीप 2026 पीक विमा योजनेसाठी 31 जुलैपर्यंत नोंदणीची संधी.
गडचिरोली परिसरामध्ये पेरलेले नाही उगवले, खतेही बोगस निघाले. शेतकऱ्यांनो, इथे वेळीच करा तक्रार. तालुक्यांमध्ये गुण नियंत्रण निरीक्षक नियुक्त. कृषी विभागाकडून जिल्हास्तरीय निवारण केंद्र. गेल्या वर्षी मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ फिरवण्यात आलेली आहे. 37,228 हेक्टर क्षेत्राला संरक्षण. पीक विम्यासाठी 32,000 शेतकऱ्यांचे 75,837 अर्ज दाखल करण्यात आले. गोंदिया जिल्ह्यामध्ये 56,000 हेक्टरवरती धान, मका, तूर, तीळ पिकाची लागवड पूर्ण झालेली आहे. 4 दिवसांपासून पावसाची रिपरिप ही कायम आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. रोवणीच्या कामाला सुद्धा वेग आलेला आहे. वीज बिल थकबाकीमधून कोणत्या ग्राहकांना लाभ मिळणार? राज्य शासनाने केली घोषणा. वीज सेवेतील अडथळेही संपणार. कर्जमुक्त पात्र शेतकऱ्यांची यादी लवकरच होणार प्रसिद्ध. जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी. ॲग्रिस्टेक ID नोंदणीमध्ये तात्काळ करा. कमी पावसाचा परिणाम. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 9 धरणे भरलेली असून पाणीसाठा 68% आलेला आहे. यावर्षी अनेक भागामध्ये समाधानकारक पाऊसच नाही. बियाणे घ्याल तरच मिळेल खत. आटपाडीमधील मनमानी होते. कृषी सहाय्यकांसमोर प्रकार घडतोय. शेतकऱ्यांच्या तक्रारींना मिळाला दुजोरा. वारणा पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे धुमशान असून धरणांमध्ये 15.91 TMC पाण्याची भर पडलेली आहे. सुकापुरी महसूल मंडळामध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा. पिकांची वाढ जोमामध्ये, मात्र पाण्याअभावी शेतकऱ्यांची धाकधूक वाढलेली आहे. दक्षिण सोलापुरात तुरळक पावसावरतीच पेरणी. अनेकांवरती दुबार पेरणीची वेळ आलेली असून बळीराजावरती अद्याप सुद्धा संकट कायम आहे. म्हणे जुने वीज मीटर स्लो स्मार्ट. महावितरणाचा अजब दावा. वाढलेल्या बिलांमुळे नागरिक संतप्त झालेले आहे. शिराळा परिसरामध्ये सततचा पाऊस. 77% खरीप पेरण्या पूर्ण झालेल्या आहे. भात, सोयाबीन, भुईमुग पिके जोमामध्ये. पाझर तलाव भरलेले असून पाण्याचा प्रश्न निकाली निघाला. नगर तालुक्यामध्ये खरीपाच्या 80% पेरण्या पूर्ण झालेल्या असून मुगाच्या क्षेत्रामध्ये मोठी घट झालेली आहे. सोयाबीनची लागवड वाढलेली असून रिमझिम पावसाने पिकांना नवसंजीवनी मिळाली. आता दूध भेसळ केल्यास 10 लाख रुपयांचा दंड आणि कारवाई सुद्धा होणार. केंद्र सरकारची नवी नियमावली जाहीर करण्यात आली. FDAचा सर्जिकल स्ट्राईक. सेस फंडामधून शेतकऱ्यांना लागणार लॉटरी. लाभार्थ्यांना कडबाकुट्टी तसेच स्लरी, फिल्टर आणि ड्रोन सुद्धा देणार. गंगापूर धरण भरलेले असून टप्प्याटप्प्याने 13,932 क्युसेकपर्यंत विसर्ग झालेला आहे. वेळनिहाय धरणामधून केलेला विसर्ग तुम्ही इथे बघू शकता. सातारा जिल्ह्यामधील 53,736 कर्ज खात्याची नोंदणी करण्यात आली. कर्जमाफीमध्ये 596 कोटींचे कर्ज पात्र असून DCCसह 11 बँकेचा यामध्ये समावेश आहे. 10 एकरामधील भात नाचणीचे तरबे उद्ध्वस्त झालेले असून मेघोलीत वन विभागाची कारवाई करण्यात आली. 3 मेंढपाळ कुटुंबाचा संसार उघड्यावरती. पंचगंगा नदी 32.4 फुटांवरती. उद्यापर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. कोतोली, राधानगरी, गगनबाळ्यासह 14 धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाली. शहरामध्ये हलक्या सरी पडलेल्या असून ग्रामीण भागामध्ये उघडझाप. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा.